rally around this magnificent stadium in front of a huge crowd. Because cricket today is a religion that binds the people of all nations. The Border Gavaskar Trophy has been one of the एका व्यासपीठावर बाजूबाजूला आपल्याला दिसताय क्रिकेट मैदानावर हे दोघेही एकत्र आलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अल्बानीज हे दोघेही एका व्यासपीठावर दिसतायत. क्रिकेट मैदानावर हे दोघे एकत्र आलेले आहेत. खचाखच भरलेलं आहे हे मैदान आणि दोघेही या सगळ्या उपस्थितांना अभिवादन करण्याकरता पिचवरून एक फेरी मारतील. दोन्ही देशांचे पंतप्रधान एकत्र आपण बघतोय. भारत आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे अल्बानीज हे दोघं एकत्र आलेले आहेत. अल्बानीज यांना आमंत्रित करण्यात आलेलं होतं भारत भेटीसाठी. त्याप्रमाणे अल्बानीज भारत दौऱ्यावर आहेत आणि दोघंही क्रिकेट मैदानावर आपल्याला एकत्र दिसतायत. It's the test cricket that's been played between the two nations over the last 5 or 6 decades that has got this India-Australia series top. हे दोघं हात उंचावून जेव्हा नागरिकांना अभिवादन करतायत तेव्हा एकच आवाज, एकच जल्लोष आपल्याला बघायला मिळतोय. जगप्रसिद्ध गाणं मा तुझे सलाम That both sides bring to the cricket field make it a fascinating mix. लावण्यात आलंय आणि सगळ्यांना अभिवादन सगळ्या नागरिकांना अभिवादन करण्याकरता पिचवरून एक फेरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बानीज दोघं मारतायत. दोन्ही देशांचे पंतप्रधान उपस्थित आहेत. आता या दोघांमध्ये क्रिकेट पे चर्चा होत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अहमदाबादमध्ये क्रिकेट पिचवर आत्ता या क्षणी आपण बघतोय. या दोन्ही पंतप्रधानांसमोर नाणेफेक होणार आहे असं कळतंय. A test match played in the presence of two prime ministers between our nations that have had such an intense rivalry on the cricket field, but growing collaboration of it, and may it always be that way. There's a specially minted coin today celebrating 75 years of Indo-Australian friendship through cricket. It's given us some great cricket over the years and will continue to do so. अनेकदा भारत आणि ऑस्ट्रेलिया आमने सामने असतात, एकमेकांच्या विरोधात लढतात. मात्र आत्ताचा हा क्षण असा आहे की जेव्हा या दोन देशांचे पंतप्रधान क्रिकेट पिचवर एकमेकांसोबत आहेत, संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने प्रयत्न होतील. क्रिकेट मैदानावर एकत्र आलेत. नाणेफेक या दोन्ही पंतप्रधानांसमोर होणार आहे. वेगळेपण काय तर तेच आपण सांगू शकतो की अनेकदा क्रिकेटच्या मैदानावर हे दोन देश एकमेकांसमोर उभे ठाकलेले असतात, पण दोन पंतप्रधान एकाच ठिकाणी एका फ्रेम मध्ये आपण बघू शकलो. पुढे जाऊया. पुण्यामध्ये रंगलेल्या 65व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेनंतर आता पुन्हा एकदा कुस्तीची स्पर्धा भरणार आहे. पण ही महाराष्ट्र केसरी स्पर्धा असणार आहे महिलांची. महिलांना प्रोत्साहन देण्याकरता राज्यात पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन पुण्यात होत आहे. लोणीकंदमध्ये या स्पर्धेचा थरार रंगणार आहे. त्यामुळे या स्पर्धेचा पहिला बहुमान मिळवण्याकरता राज्यातील महिला कुस्तीपटू मैदानात घाम गाळतायत.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस आज पहिल्यांदाच राज्याचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. देवेंद्र फडणवीसांच्या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण महाराष्ट्राचंच लक्ष लागलेलं आहे. राज्याचे अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचा हा पहिलाच अर्थसंकल्प असणार आहे. शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांच्या कामाचा धडाका पाहता फडणवीस उद्या सादर करणाऱ्या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला मोठ्या अपेक्षा आहेत. फडणवीसांच्या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांसाठी खूप साऱ्या योजनांची घोषणा होऊ शकते. आजच अर्थसंकल्प देवेंद्र फडणवीस सादर करतील. जलयुक्त शिवार सारख्या काही योजना आजच्या अर्थसंकल्पामध्ये जाहीर होतील असा अंदाज आहे. शेतकऱ्यांना आत्महत्येच्या दुष्टचक्रातून बाहेर काढण्याकरता सरकार ठोस उपाययोजनांची घोषणा करण्याचीही आज शक्यता आहे. राज्यात नव्या पायाभूत प्रकल्पांची घोषणाही होऊ शकते. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या शहरांमधील मेट्रो योजना, रस्ते योजनांसाठी भरीव निधीची तरतूद होण्याची शक्यता आहे. शिवाय राज्यात समृद्धी हायवेच्या धर्तीवर आणखी एक्सप्रेस हायवेची घोषणाही होऊ शकते. त्यामुळे आजचा अर्थसंकल्प हा लक्षवेधी असणार आहे, यात शंका नाही. तत्पूर्वी बुधवारी महाराष्ट्राचा 2022-23 आर्थिक पाहणी अहवाल दोन्ही सभागृहांमध्ये मांडण्यात आला. या पाहणी अहवालात राज्य अर्थव्यवस्थेत 6.8% वाढ होण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी ठेवलेले 12.1% आर्थिक विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यात अपयश आलं असून हा दर 9.1% आलाय. देशाच्या आर्थिक विकास दरापेक्षा हा दर 0.2% कमी आहे. तसंच राज्याच्या कृषी आणि संलग्न कार्यक्षेत्रात 10.2% वाढीचा अंदाज आहे. त्याचबरोबर उद्योग क्षेत्रामध्ये 6.1% वाढ आणि सेवा क्षेत्रामध्ये 6.4% वाढ अपेक्षित असल्याची माहिती आर्थिक पाहणी अहवाल म्हणजेच इकॉनॉमिक सर्व्हे मधून समोर आली. इकॉनॉमिक सर्व्हे काय सांगतो? राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल तर राज्याचा आर्थिक विकास दर हा 6.8%, कृषी क्षेत्राचा विकास दर 10.2% असेल. उद्योग क्षेत्राचा विकास दर 6.1%, सेवा क्षेत्राचा विकास दर 6.4%. 1,10,00,000 शेतकऱ्यांना किसान सन्मान निधीचा लाभ होणार आहे. 7,133 कोटींची शेतकऱ्यांना मदत दिली जाते. जन आरोग्य योजनेअंतर्गत 6,25,000 नागरिकांवर उपचार झालेले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प आज मांडणार आहेत. देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच अर्थसंकल्प मांडणार असल्यानं सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडे लागलेलं आहे. अर्थसंकल्पाच्या आधी सूचना पाठवण्याचं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. त्या आवाहनाला राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी राज्यासाठी महत्त्वाचा असलेला अर्थसंकल्प पहिल्यांदाच सादर करणार आहे. त्याआधी बुधवारी विधानसभा आणि विधान परिषदेत आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात आला. या अहवालात राज्याचा विकास दर हा 6.8% राहणार असल्याचा अंदाज नमूद करण्यात आला. तर देशाचा विकास दर 7% राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. मात्र यंदाचा अर्थसंकल्प आधीपेक्षा बराच वेगळा असणार आहे. अर्थसंकल्पाच्या आधी सूचना आणि सल्ले मागवण्यात आले होते. देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. तब्बल 35,000 नागरिकांनी त्यांच्या सूचना सरकारपर्यंत पोहोचवल्या. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांच्या सूचनांचं प्रतिबिंब दिसणार हे स्पष्ट होत आहे. रंगोत्सवाच्या माध्यमातून एकमेकाच्या रंगामध्ये रंगवतो आणि हे जग सप्तरंगी आहे हे देखील आपण या ठिकाणी दाखवायचा प्रयत्न करतो. त्यामुळे निश्चितपणे जसे होळीचे विविध रंग आहेत तसे आमच्या बजेटचे वेगवेगळे रंग आपल्याला पाहायला मिळतील आणि सर्वसमावेशक अशा प्रकारचं अर्थसंकल्प आपल्याला पाहायला मिळेल. बुधवारी सादर करण्यात आलेल्या आर्थिक सर्वेक्षणात मागील वर्षाचा लेखाजोखा आणि आगामी वर्षासाठीच्या सूचना, आव्हानं आणि उपाय यांचा उल्लेख केलेला असतो. आर्थिक सर्वेक्षण अहवाल सरकारच्या मुख्य आर्थिक सल्लागारांच्या देखरेखीखाली बनवला जातो. सरकारी योजनांचा अर्थव्यवस्थेवर किती परिणाम झाला याचीही माहिती त्यात असते. आता आर्थिक सर्वेक्षणानंतर सगळ्यांचं लक्ष गुरुवारच्या अर्थसंकल्पावर केंद्रित झालंय. राज्याच्या विकासाला गती देणारा अर्थसंकल्प सामान्यांना काय देणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.
अधिवेशनामध्ये गृहमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत असताना अजित पवारांनी छगन भुजबळ, जयंत पाटील आणि दिलीप वळसे पाटील यांच्याकडे बोट करत हे तिघेही गृहमंत्री झाले, मात्र मलाच गृहमंत्रीपद मिळालं नाही असं मिश्किलपणे म्हटलंय. त्यानंतर मात्र सभागृहामध्ये एकच हशा पिकला. मात्र सभागृहाबाहेर या वक्तव्याचे वेगवेगळे अर्थ काढून चर्चांना उधाण मिळालेलं आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचा राज्याचे भावी मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदाच ठाकरे गटाच्या वतीने उल्लेख करण्यात आला. विधान परिषदेचे आमदार सुनील शिंदे यांनी आदित्य ठाकरे भावी मुख्यमंत्री होतील असं काल ठाकरे गटाच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमात वरळीत असं वक्तव्य केलं. ही वरळी शिवसेनेची आहे. आदित्य ठाकरे इथूनच मुख्यमंत्री होतील आणि याच मंचावर आम्ही त्यांचा सत्कार करू असं सुनील शिंदे म्हणाले. फक्त समस्त वरळीकरांच्या वतीनं या ठिकाणी रश्मिताईंना आम्ही सांगू इच्छितो की ही वरळी शिवसेना प्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांची आहे. ही वरळी माननीय उद्धव साहेब ठाकरे यांची आणि आजही वरळी माननीय आदित्य साहेब यांची आहे. या वरळीच्या बाजूला अंबा मातेचं मंदिर आहे, भोगादेवी मंदिर आहे आणि या ठिकाणी आलेल्या आमच्या सगळ्या भगिनी ज्यांच्यामध्ये लक्ष्मीचं रूप आहे, भोगादेवीचं रूप आहे, सरस्वतीचं रूप आहे आणि या सगळ्यांच्या आशीर्वादानं याच व्यासपीठावर आदित्य साहेब ठाकरे लवकरात लवकर मुख्यमंत्री म्हणून येतील याची आम्ही तुम्हाला ग्वाही देतो, हा शब्द देतो आणि याच व्यासपीठावर आदित्य साहेबांचा या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून आम्ही सत्कार करू. ही अतिशयोक्ती नाही तरी वस्तुस्थिती आहे आणि तमाम महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा आहे. ही इच्छा अंबा मातेच्या या चरणी आम्ही नतमस्तक होऊन या ठिकाणी व्यक्त केलेली आहे आणि अंबा मातेचा आम्हाला आशीर्वाद मिळेल. मी या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज 17वा वर्धापन दिन आहे. या निमित्त मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंची आज ठाण्यामध्ये सभा होणार आहे. संध्याकाळी 6 वाजता गडकरी रंगायतन ठाणे इथं ही सभा होतीये. या सभेत राज ठाकरे नेमकं काय बोलतात हे बघणं महत्त्वाचं आहे. सभेच्या निमित्तानं शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी मनसेने केली आहे. गेल्या काही महिन्यात राज ठाकरेंनी राज्यातल्या अनेक ठिकाणी दौरे केलेले आहेत, सभा घेतलेल्या आहेत, तसंच पदाधिकाऱ्यांच्या बैठका सुद्धा घेतलेल्या आहेत. त्यानंतर आज संघटनेच्या वाटचाली संदर्भात राज ठाकरे काय मार्गदर्शन करतात हे बघणं महत्त्वाचं आहे. बातमी नागपुरातून आहे. नागपुरातील व्यापाऱ्यांची ईडीकडून पुन्हा झाडाझडती सुरू झालेली आहे. नागपुरात शुक्रवारी पंकज मोहाडिया आणि त्याच्या काही सहकार्यांच्या ठिकाणांवर गुंतवणूक घोटाळ्यासंदर्भात ईडीनं छापेमारी केली होती, कारवाई केली होती. त्याच प्रकरणात काल ईडीच्या पथकानं नागपुरात काही व्यापाऱ्यांचे जबाबही नोंदवले. नागपुरात पंकज मोहाडिया याचं कार्यालय तसंच घरावर कारवाई करत 5.5 कोटी रुपयांचे दागिने तसंच 1,21,00,000 रुपयांची रोकड जप्त करण्यात आलेली आहे. जास्त परताव्याचं आमिष दाखवून पंकज मोहाडिया यानं अनेक व्यापाऱ्यांकडून कोट्यवधी रुपये घेऊन विविध ठिकाणी गुंतवले होते. बसच्या सीटवर मांडी घालून बस चालवणं चालकाला भोवलंय. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवली होती. त्यानंतर आता जिल्हा प्रशासनाला जाग आली आणि त्या चालकाचं निलंबन करण्यात आलंय. धाराशिव बसमध्ये हा चालक सीटवर मांडी घालून बसला होता, फोनवर बोलत होता आणि गाडी चालवत होता. प्रवाशांच्या जीवाशी हा एक प्रकारे खेळच सुरू होता. न्यूज 18 लोकमतनं हा व्हिडिओ समोर आणल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं पारा थोडा घसरला असला तरी येत्या काही दिवसात पारा उसळी घेणार आहे. तब्बल 3 ते 4 अंश सेल्सिअसने तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मुख्यतः मुंबई, कोकण, गोवा, महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात दिवसाच्या कमाल तापमानात ही वाढ नोंदवली जाईल. मार्च ते मे महिन्यादरम्यान महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात कमाल तापमानाच्या तुलनेत एकूणच अंदाजे 6 अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे.
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा सदेह वैकुंठ गमन सोहळा म्हणजेच बीज सोहळा आज देहू नगरीतून होतोय. त्याच पार्श्वभूमीवर देहूमधील मुख्य मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली आहे. वैकुंठ गमन सोहळ्याकरता वारकऱ्यांनी अवघी देहू नगरी विठुमाऊलीच्या गजरात दुमदुमून गेलेली आहे. इंद्रायणी काठही भाविकांनी फुलून गेलाय. अवकाळी पावसाने अनेक शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलेलं आहे. आपण जर पाहायला गेलं अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेला जो घास आहे तो हिरावून घेतलेला आहे. आता संत तुकाराम महाराजांच्या बीज सोहळ्यासाठी राज्यातून अनेक ठिकाणावरून इथे भाविक भक्त आलेले आहेत. यामध्ये काही शेतकरी आहेत. शेतकऱ्यांनी इथं पांडुरंगांना साकडं घालण्यासाठी आलेले आहेत. आता आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, आपण त्यांची चर्चा करूया. कुठून आला तुम्ही आणि या अवकाळी पावसामुळे कशा पद्धतीने नुकसान झालेलं? आता सध्याला बघा कांद्याचं पूर्ण नुकसान आहे आणि कांद्याला एकतर मार्केट नाही. सोलापूरमध्ये आता 1 नंबर मार्केट आहे. तर काय काय तर खलीपण हे ते 2-2 रुपयाचे चेक दिलेला आहे. तरी भाव नाही आहे कांद्याला, अजिबात कांद्याला भाव नाही. आणि आता ज्वारी काढायला तर त्याची बी नुकसानीच आहे. अवकाळी पाऊस पडतोय त्याची आणि नुकसान भरपाईचं काही दिलं बी नाही अजून आम्हाला. तर काय सांगणार, हा जो अवकाळी पावसाने कशा पद्धतीने नुकसान झाले शेतकऱ्यांना? शेतकऱ्याची जास्तीत जास्त नुकसान झाली अवकाळी पावसामुळे. तरी शेतकऱ्याला समजा पांडुरंगाला एकच साकडं आहे की शेतकऱ्याला नुकसान भरपाई सरकारने दिली पाहिजे. तुम्ही कुठून आला? परभणी. काय सांगणार दादा, शेतीची कामं झाली होती, हातातोंडाशी घास आलेला होता, मात्र अवकाळी पावसाने तो हिरावून घेतलेला आहे. काय साकडं घालायला? कोल्हापूर जिल्ह्यातून असल्यामुळे इकडली नुकसान काय झालेले तेवढे आपल्याला माहिती आहे. परंतु शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सरकारनं मदत करावी एवढी आमची अपेक्षा. अशा पद्धतीने राज्याच्या कानाकोपऱ्यातून येथे शेतकरी दाखल झालेले आहेत. मात्र आता ते पांडुरंगाला साकडं घालण्यासाठी आलेले आहेत की हे देवा या शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेले आहे ते कुठंतरी या प्रशासनाच्या मार्फत त्यांना मिळवून दे. गणेश जुडम, न्यूज 18 लोकमत, मावळ. या सगळ्या सविस्तर घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. वेगवान बातम्यांसाठी काही क्षणात पुन्हा भेटतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.